हिवाळा सुरू झाला की प्रत्येकाच्याच घरी वेगवेगळे लाडू तयार केले जातात। आज आपण हेल्दी आणि पौष्टिक, प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम युक्त मखाना लाडू तयार करणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी 100 ग्राम इतका मखाना घेतलेला आहे। मखाना तूप घालून अगदी मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं। त्याच्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे। इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे। हे सुद्धा अगदी मंद आचेवर चांगले तळून घ्यायचे। त्याच्यानंतर खोबरा घेतलेला आहे बारीक चिरून, हे सुद्धा आपण थोडं तूप घालून चांगलं खरपूस भाजून घेऊया। त्याच्यानंतर 1 वाटी शेंगदाणा घेतलेला आहे, 1 वाटी अळीव घेतलेला आहे आणि 1 वाटी जवस घेतलेला आहे। त्याच्यानंतर 2 चमचा पांढरी तीळ आणि 2 चमचा खसखस घेतलेली आहे। हे सुद्धा चांगलं अगदी मंद आचेवर कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यानंतर 2 चमचा चिया सीडसुद्धा आपण 2-3 मिनटं चांगलं भाजून घेऊया। सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर अगदी मंद आचेवर आणि कुरकुरीत असा डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक तळून झाल्यानंतर आपण भाजून घेतलेली सगळी जिन्नससुद्धा चांगली गार झालेली आहे। मखाना जाडसर असा बारीक करून घ्यायचा। त्याच्यानंतर खोबरा, ड्रायफ्रूट आणि हळीव किंवा खसखस हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेतलं। डिंक आपण हाताने चुरून घेणार आहोत, तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल। 2 वाटी गूळ घ्यायचं, थोडंसं पाणी आणि तूप घालून हे फक्त वितळून घ्यायचं आहे। याचं पाक वगैरे करण्याची अजिबात गरज नाही। वितळून घेतलेलं गूळ याच्यावरती घालून घ्यायचं आणि एखाद्या चम्मचच्या मदतीने मिक्स करायचं। त्याच्यानंतर वेलची आणि जायफळची पूड घालून घ्यायची आणि मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे। अगदी पौष्टिक आहे। हिवाळ्यात असा एक लाडू सगळ्यांनीच खाल्ला पाहिजे, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं। एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा।